अमरावतीच्या अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग कार्यालयाबाहेर विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या बेमुदत आंदोलनानं आता आक्रमक वळण घेतलंय। विविध मागण्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनातून केल्या आहेत। मागण्या पूर्ण न झाल्यानं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी आता अमरावतीहून थेट यवतमाळकडे कूच केलं। यवतमाळ या ठिकाणी आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला। मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन होण्याची शक्यता आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहित खडे यांनी। मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे तर धरणे आंदोलन सुरू होतं। आज या आंदोलनाने जे आहेत आक्रमक पवित्रा घेतल्याचं एकंदरीत चित्र अमरावतीमध्ये पाहायला मिळतंय। संपूर्ण आदिवासी विद्यार्थी जे आहेत यवतमाळच्या दिशेने या ठिकाणी रवाना झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानाबाहेर संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते धरणं आंदोलन करू असा एकंदरीत पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते आता यवतमाळच्या दिशेने निघाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असेल किंवा बिरसा मुंडांचा फोटो हाती घेऊन आणि वेगवेगळे या ठिकाणी नाऱ्यांचे हे त्या सुद्धा हाती घेऊन विद्यार्थी या ठिकाणी निघालेले आहेत। हजारोंच्या संख्येनं विद्यार्थ्यांची या ठिकाणी संख्या दिसून येत आहे। संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते आता यवतमाळच्या दिशेनं निघालेले आहेत। अमरावतीच्या चांदोली मार्गे हे संपूर्ण विद्यार्थी जे आहेत यवतमाळकडे जाणार आहेत आणि संपूर्ण विद्यार्थी जे आहे सध्या अमरावतीवरून निघाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। आपल्यासोबत आदिवासी संघटनेचे काही पदाधिकारी सुद्धा आहेत। मोठ्या संख्येनं जे आहेत त्या ठिकाणी पदाधिकारी असो किंवा संपूर्ण आदिवासी विद्यार्थी सुद्धा यवतमाळच्या दिशेनं निघाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं। गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू होतं। या आंदोलनाला आता नेमका वेगळा पवित्रा घेतल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। काय नेमक्या मागण्या होत्या आणि कोणत्या दिशेने आपण जातात आणि काय मागण्या आहेत? 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्टला महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने अन्यायकारक आदिवासींचं पूर्ण शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त करणारा जी आर काढला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन 10 ते 12 दिवसापासून सुरू आहे। मागच्या 8 दिवसापासून अमरावतीच्या अपर आयुक्त कार्यालयावर आंदोलन सुरू आहे, परंतु आदिवासी मंत्री, आदिवासी सचिव, आदिवासी आयुक्त यावर एक शब्द काढायला तयार नाही। आणि आज आम्ही इशारा दिला होता विद्यार्थ्यांनी की आम्ही आदिवासी विकास मंत्र्यांच्या यवतमाळ येथील घराला घेराव करणार आहोत। तर सकाळपासून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामी लागली होती की आदिवासी अमरावतीतून यवतमाळला निघाले नाही पाहिजे।